कुठे चालले गेले? जिजाबाई शांत हो, दादा परत येईल. चल. हा घेऊन जा हिला, घेऊन जावा घरी, घेऊन जा. डोकं खूप गरम झालं हिचं. जिजाबाई कशी शांत हो ताई? कुठे गेले माहित नाही. जे काही असं, माझे प्रेम त्यांच्यासाठी कधी खोटं नव्हतं. मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकत. समजतंय मला आणि मानते पण आहे मी की तुझं तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम कधीही खोटं नव्हतं. पण तुझा भीमवर कधी विश्वासच नव्हता. पण हा तर विश्वास ठेव की भीम आणि आनंद दोघं मिळून आपल्या बाबांना शोधण्यात काही कसूर करणार नाही. कुठून ना कुठून शोधून आणतील रामजीला. चल चल रामजीला शोधू. चल चल. बरोबर बोलतात काही लोक. मुलाच्या कर्माचा आणि कुकर्माचा प्रभाव त्याच्या बापाच्या आयुष्यावर बी पडतो. आता यालाच बघ ना, आता याचा मुलगा आपल्या बलशाली मालकाला नडला, याचं फलित काय? हा असा इथं खितपत पडलाय. जोपर्यंत आपलं मालक याच्या पोराची अक्कड नाही काढत तवर याला सोडायचं नाही. भाऊ, याला इथून काढावं लागेल. का? भीम, आनंद आणि पुरंजन याला तिथे शोधताय जिथून याला आपण उचललं होतं. आणि ती जागा काय इथून लांब नाहीये. आणि काय पुरावा मिळाला तर लगेच इथे पोहोचतील. एक काम कर, याला आताच्या आता बाहेर काढ. जी भाऊ. चल उठ. अरे उठ. चल उठ. आनंद दादा, हा हे निशाण कोणाला तरी खेचत घेऊन गेल्याचे दिसतंय. होय, त्या लोकांनी बाबांना तर असं असू शकतं. भीम हे तर बाबांच्या सदऱ्याचं बटन. बाबांचंच आहे. ह्याचा अर्थ ते इथूनच बाबांना असं कसं घेऊन जाणार? अरे ताकद आहे याच्यात. चल. याला कपड्यात गुंडाळा, तवर मी बैलगाडी घेऊन येतो. रामजी, बाबा, रामजी, बाबा. भीम, आता कुठं शोधायचं? इकडे तर वस्ती आहे, बाजार सुद्धा आहे. मला नाही वाटत दिवसा इकडे घेऊन गेले असतील. या बाजूला जाऊयात काका. नरोत्तमजींना आपण नाही सांगितलंय. जर काही गडबड झाली ना, नरोत्तमजी आपल्याला सोडणार नाही, सांगतोय. एकदम सांभाळून राहा. हा भीम खूप हुशार आहे. रेशम शेठने मला सांगितलं होतं. आम्ही ते मंडीचा रस्ता विसरलो होतो. सांगणार का कुठे येते? हो, तुम्ही इथून सरळ जा आणि डावीकडे वळा.
तिकडे डावीकडे जायचंय. सकाळी लवकर निघायला सांगितलं होतं आणि आता भूक लागले. चला आता. भीम, काय झालं? बाबा, मला असं का वाटतंय की बाबा इथेच आजूबाजूला आहे. इथे? थांबा. हा, काय झालं? मागे तुम्ही मागून आलात ना? हा हा, तिकडून. तिथे कोणी दिसलं का तुम्हाला? म्हणजे माझे बाबा नाही सापडत आहे. पांढरे पांढरे केस आहेत त्यांचे. नाही नाही, मी तर नाही बघितलं. तू काही पाहिलंस का? नाही, म्या तर नाही पाहिलं. आम्ही तर बाजारात जात होतो, रस्ता चुकलो. होय ना भाऊ? हा? हा. मग कोणाच्या ओरडण्याचा आवाज? भीम, यांना कसं माहित असणार आपले बाबा कुठे आहेत? यांना तर रस्ता पण नाही माहित. होय ना? चल, तुम्ही लोक जा. नाही बघितलं ना? नाही नाही, चल. भीमराव, ओ भीमराव. अरे वा मालक, ही हातगाडी तर कमालीची आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही ही स्वतःहून काढली? काही विशेष कारण आहे का? हो, नक्कीच. आपला प्रिय भीमराव, त्याच्याकरता उपहार आहे हा. ये लवकर भीमराव, ये. यांची बायको या नात्यानी मला तुमची ही भेट नकोय. घेऊन जा हे इथून. अरे, का नकोय तुम्हाला? आ? वेडी, बघ, तुझ्या पतीचं नाव लिहिलंय यावर. घंटी पण आहे. सांगितलं ना नाही पाहिजे, जा. अरे बघा, जेवढं करावं या परिवारासाठी तेवढं कमी आहे. अरे उपहार आहे. आता कसं आहे की वडील तर नाहीये, तर सगळं दायित्व मुलावर आलेलं आहे. आणि खरं सांगू का रमाबाई, तर तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये कोणी जबाबदार मुलगा आहे तर तो भीमराव आहे, हे मी पण मान्य करतो. हो, यासाठीच ही हातगाडी घेऊन आलोय. आता भीमरावाने मनात आणलं तर या हातगाडी सोबत पैसे कमवायला सुरुवात करू शकतो, जर का त्याने मनात आणलं तर. हा, तुमच्या भेटींमधून आम्हाला पैसे नाही कमवायचे. जावा. बघा, ऐकून घ्या. अरे, जर पैसे कमावणार नाही तर पाण्याच्या कराचे पैसे कसे देणार? आणि घराचं भाडं कुठून देणार? काय जिजाबाई? भाड्यात 50 पैसे कमी पडतायत. तुम्ही लोक चिंता करू नका, मी उद्या काहीतरी व्यवस्था करतोच. आत्ताच भाडे पाहिजे, नाही तर खाली करा माझं घर. आनंद पण पैसे कमावत नाहीये. यासाठीच भीमराव, काम तर तू शोधतच आहेस.
यासाठीच मी ही हातगाडी घेऊन आलो. पार्टनरशिप मध्ये काम कर आमच्या सोबत. उद्यापासून तू वेळेवर कॉलेजला जाणार आणि वेळेवर कॉलेजमधून घरी येशील. तुला फक्त अभ्यास करायचा आहे, फक्त अभ्यास. तुम्ही जाईत ना. भीमाला तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. वय त्याला तुझ्या भागीदारीची गरज नाहीये. वय माझ्या भावाची एवढी कुवत हाय की तो दुसरं काय बी करल, पर ही हातगाडी वाढणार नाही. नाही, लिहून देतो मी याला काही करूही देणार नाही. हो, जर का हातगाडी ओढायची असेल तर ठीक आहे. हे बघ, काय पण झालं तरी तू शिक्षण नाही सोडू शकत. तू फक्त स्वतःसाठी शिकत नाहीस, तू आमच्यासाठी आणि आपल्या जातीतल्या प्रत्येकासाठी शिकतोयस भीम. दलिया आजी, तुम्ही काही दिवसांसाठी मला आणि रमाला तुमच्या घरी राहायला द्याल? काय राहील भीम आमच्या सोबत? तुम्ही काळजी करू नका, किराया देईन मी. हा, वेळेवर भाडं मिळालं पाहिजे. पोरा, तुझे बाबा माहित नाहीत कुठं गेले तर. म्हणजे आम्ही दोघं तुला शोधायला बाहेर पडलो होतो आणि सोबतच शोधत होतो. मग अचानक रामची माहित नाही कुठं गायब झाला बघ. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास तूच आहे. तुझ्यामुळे झालंय सगळं. पोरगा कमवता नाहीये, अभ्यास करतोय. अशामध्ये एक बाप काय करू शकतो? गेले असतील बापाचं कर्तव्य निभायला. सांग भीम. मी करणार. मी हे कामही करेन. भीम, नाही आत्या, ह्यांचं म्हणणं बरोबर आहे. बाबा नाहीयेत तर माझी जबाबदारी वाढतीये. बाबांना शोधायचं तर आहेच, पण त्यांची जबाबदारी उचलणं हे माझं काम आहे. काय? हे काय बोलताय तुम्ही? हेक्टर उडवतायत तुमची आणि ह्यांच्या म्हणण्याने काम नाही मिळणार व्हय? ही मुंबई ह्यांची नाहीये. रमा, ह्यांना हवं ते म्हणू देत, पण मी यांना गांभीर्याने विचारतोय, काय काम करायचंय सांगा. भंगार दिवसभर विकत घे आणि जमा कर. आणि हो, भंगारामध्ये लोखंड, भांडी असं काही नाही घ्यायचं. भंगारामध्ये वह्या, पुस्तक म्हणजेच रद्दी ते जमा करतो. रोजचे पैसे मिळतील तुला. नाही, हे पुस्तकांचा लय सन्मान करतात. जुन्यातलं जुनं पुस्तक बी नाही टाकून देत. चुकून बी ह्यांच्या समोर रद्दी बोलले ना तर रागावतात हे, आणि तेच निवडून खरेदी विक्री करायची तुम्हाला. मुद्दामून करायला लावताय ना तुम्ही यांना हे. होय, तेच सगळं करू इच्छित आहे मी. जाणीवपूर्वक करत आहे मी हे सगळं. अभ्यास करण्याच्या पूर्वी फाटलेली पुस्तके, विखुरलेल्या वह्या बघणार तर शिक्षण घेण्याचे जे स्वप्न याच्या मनात आहे ते तुटून जाणार. करायचं आहे की नाही? भीम, म्या जर काम करत असतो तर तुझा कोणी बी पाणउतारा केला नसता. नाही, तुम्ही हे काम नाही करणार. सोड रमा, मी काम करेन. हा, करा, पण हे काम नका करू.
हट्ट नको करूस. मला काम करू देत, सोड. हट्ट तर तुम्ही करताय. हे काम सोडून दुसरं काय बी काम करा तुम्ही. मी म्हणालो ना सोड. मला हे काम करायचंय. सोड आता. भीम, रमा बरोबर आहे, तू नाही करायचंच काम. जाऊ दे त्याला. ऐकलं नाहीस तू यांनी काय म्हटलं ते? जर भीम हे काम नाही करणार तर दुसरं त्याला कुठलंच काम करू देणार नाही. हे तुम्ही नका मध्ये पडू, बाजूला व्हा. तेरा संगी कोई नहीं, सब स्वार्थ बंधे लोई, मन परतीति नाप जय, जीव बेसास न होई. भीमराव, हे ठेवून घे आणि जा भंगार विकत घे. इकडे बाळा, तू पण जा तुझ्या दाजीबांसोबत भंगार विकायला. जोर जोराने ओरडत राहायचं, ठीक आहे? काय आहे की तुझ्या लाडक्या दाजीबांचा आवाज थोड्या कमी स्वरात निघतो, परंतु तुझा आवाज मुळात भंगार विकण्याकरताच बनलेला आहे. नाही शंकर, तू माझ्यासोबत नको येऊस. हा, तू इथेच थांब. भीमराव, जे मी सांगणार तेच इथे होणार. चालेल? अहो ऐका, ऐका ना, थांबा. हो तन तो सब बन भया, करम भये कुहाड़ी, आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. वा मालिक वा, लई चांगलं काम केलंय. मज्जाच आली बघा. आता कायद्याप्रमाणे भीमरावाने आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे. काय आता 2 पैसे कमवून आणणार तर घर चालवण्यात त्रास होणार नाही. हा, हे बरोबर बोललात बघा. रमाबाई, तसं भंगार तर तुझ्या अहंकाराचा सुद्धा झालाय. हा, याच गोष्टीचा अभिमान होता ना की तुझ्या जवळ भीमरावासारखा पती आहे.
अरे विचार कर, कसा पती जो तुझ्या थांबवण्याने सुद्धा थांबला नाही. एक गोष्ट सांगू, पत्नी असून सुद्धा तू आपल्या पतीला ओळखू शकली नाहीस रमाबाई. परंतु मी ओळखलंय भीमरावाला की भीमराव कमजोर आहे. म्हणूनच स्वतःची लढाई दुसऱ्यांच्या आधारे लढतो तो. इतरांना आपली ढाल बनवतो. कधी स्वतःच्या बापाला, कधी आपल्या भावाला, कधी आपल्या जातीच्या लोकांना, कधी आपल्या बायकोला, म्हणजेच तुला. एक गोष्ट सांगू रमा, जे लोक दुसऱ्यांच्या आधारे लढतात ते कधीच जिंकत नसतात. भीमराव हारला आहे आणि भीमरावाच्या मुळे तू सुद्धा हारली आहेस. वाईट वाटते मला हिच्यासाठी. हा, दादा, कुठे निघून गेले तुम्ही? कुठे निघून गेले? भीमची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते सगळ्यांना. तो जो पण करतोय ते सगळं चुकीचं वाटतंय. ज्या भीमला तुम्ही वया पुस्तकांवर प्रेम करायला शिकवलं होतं, तोच भीम आता वया आणि पुस्तक रद्दीच्या भावाने खरेदी विक्री करायला चाललाय. दादा, भारत ये दादा, नाहीतर भीम तुटून जाईल. त्याची हिम्मत तुटेल. दादा परत ये. बघा ताई, सांगून ठेवते हा, माझ्या कोणत्याही मुलांना, नवऱ्याला कसलाही त्रास नाही व्हायला पाहिजे तुम्ही असेपर्यंत. माफ कर मला. मी काहीच करू शकले नाही. भंगारामध्ये वह्या पुस्तके म्हणजेच रद्दी ते जमा करतो. हे काम सोडून दुसरं काय बी काम करत. मी म्हणालो ना सोड, मला हे काम करायचंय, सोड आता. पत्नी असून सुद्धा तू तुझ्या नवऱ्याला ओळखू शकली नाहीयेस रमाबाई. परंतु मी ओळखलंय भीमरावाला की भीमराव कमजोर आहे. जुनी फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. जुनी फाटलेली पुस्तकं वया विकत घेणार. जुनी फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. जुनी फाटलेली पुस्तकं वया विकत घेणार. ए भंगारवाल्या थांब. जर ह्यांना भंगारच खरेदी करायचे तर ह्याचं तरी काय काम आहे इथं?